मौन विसरणार फारुख बर्डी सरांना निश्चितच टेनिस क्रिकेट असो या लेदर क्रिकेट असो भरपूर क्रिकेटर निश्चितच केलेला आहे सरांनी तर सन्मान होत आहे आपल्याला विनंती असेल की आपण मान्य श्री रमाकांत दत्तात्रय गुलवे साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे या स्पर्धेची एक सन्मानित आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान आणि सत्कार करायचा आपण मान्य श्री रमाकांत दत्तात्रय गुलवे साहेबांचा सत्कार होत आहे जिल्हा संघटक ठाणे जिल्हा अध्यक्ष भिवंडी शहर आपण पाहतोय रमाकांत गुलवे साहेब यांचा सन्मान केला जातो संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे फोकसमॅन बघू शकता आपण त्यांना दाखवलं जात आहे तर बोलू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी संदेश पाटील त्याचबरोबर सिद्दीक भाबे आपण पाहतोय राजू पाटील बी इंडियन आपल्याला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवून द्यायची आहे सिद्दीक भावे सर जमा आज 12वा म्हणून आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे अनफिट आहे पाहूया काय होते आणि मुनाफ याची वापसी झालेली आहे बी इंडियन मध्ये तर एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे आजच्या बी इंडियन या संघाचा मात्र स्वतः कर्णधार ओपनिंग करण्यासाठी आलेला आहे प्रशांत आणि तुषार शिल्के आपण पाहतोय सलामीची जोडी खेळपट्टीवर तर सामन्याला सुरुवात होत आहे सामना 4 षटकांचा वेल प्राबंधित निश्चितच प्रत्येक संघाच्या कर्णधार लक्षात घ्यायचं आहे 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा टाइम आहे बी इंडियन यानंतर आपल्याला करायचे आहे मॅचची सुरुवात होत आहे आपण पाहतोय प्रेक्षक आमच्यापासून जुडत आहेत कारण की बी इंडियन म्हटलं तर निश्चित प्रेक्षक देखील जमा होतात आणि त्याच प्रेक्षकांचं निश्चित आम्ही हार्दिक स्वागत करतोय लेफ्ट देवीदास ट्रॉफी 2017 मध्ये और बी इंडियन के लिए इस वक्त हुसैन राजस्थानी ने ऑल द बेस्ट कहा है और लेट देवीदास कप के लिए ऑर्गेनाइजर को मुबारकबाद दी है खेल की शुरुआत करना है एम्पायर्स क्योंकि भारतीय समय के अनुसार 5:11 हुआ चाहते हैं अगदी बरोबर सिद्दीक भावे सर भारतीय नुसार जर आपण विचार केला तर निश्चितच जो टाइम आहे निश्चितच समाप्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि आपण पाहतोय सलामीची जोडी भिवंडी टायगर्स संघाची आपण पाहतोय एक जबरदस्त सलामीची जोडी आपण पाहतोय तुषारचं एकच मी म्हणेल निश्चितच बांद्रा येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये 110 धावा काढल्या होत्या मध्ये तुषार यांनी आणि हा तोच फलंदाज स्ट्राईकला असणार आहे आणि कर्णधार आपण पाहतोय ओपन करण्यासाठी आलेला तो म्हणजे प्रशांत देखिए कल अगर सभी टीमों को 6-6 ओवर का मैच खेलना है तो जो पहला मुकाबला है वियान मित कुमार और जानी के बीच में आप दोनों टीमों को 8:30 बजे यहाँ पे रिपोर्ट करना है 9 बजे अगर मुकाबला शुरू होगा तो सभी बचे हुए 5 मैच 6-6 ओवर के रहेंगे उजेर आपण पाहतोय गोलंदाजी धुरा समजतोय बी इंडियन संघाकडून फॅटम उर्ध विकेट अशा पाटील नाव स्टँड इन कडून सामना करतोय तुषार पहिला चेंडू सुंदर चेंडू होता कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून देतोय डीप मधून क्षेत्ररक्षक मिस फील्ड होतोय आणि 2 धावा त्यात पूर्ण केली जात आहेत खाता खोललं जातंय भिवंडी टायगर्स संघाचं खाता खोलतोय तुषार याचं आपण बघितलं सिद्धू भावे सर ऑफ स्टोमवर चेंडू होता तुषार एक क्लास फलंदाज आहे निश्चितच लेदर मध्ये देखील चांगली भूमिका पाडत आहे आपल्या संघासाठी खेळत आहे हुजेर गोलंदाज फॅटम ओर द विकेट सामना करतो फलंदाज तुषार मॅन फ्रॉम पोगाव पुन्हा बॅटची कडक येते चेंडू 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन वर चेंडूला फील केली जातोय एकच धाव मिळाली या चेंडूवर एका धावाने धावसंख्या 3 वर जाते संत सुरुवात पाहायला मिळते भिवंडी टायगर्स या संघाची 4 षटकांचा सामना आहे 4 षटकामध्ये जर 40 या 45 धावा जर म्हणतात तर निश्चितच भिवंडी टायगर्स या संघाची चांगली गोलंदाजी आहे उजेर पुन्हा एकदा व्हाईटम ओव्हर द विकेट अशा पाठी नाव स्टँड इन कडून सामना करते फलंदाज प्रशांत सुरेख चेंडू होता लोअर फुलट्याचा चेंडू होता लॉंग क्षेत्रामध्ये एक धाव होतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय तुषार पाहूया हा नाना करतोय रनआउटची संधी आहे उझेर याच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट आणि प्रशांत याचं खेळ समाप्त होतोय विकेटचं पतंग होतंय पहिला विकेट पडतोय तो म्हणजे भिवंडी टायगर संघाचा
कर्णधार निराश होऊन खेळाडू कक्षामध्ये वापस गेले. सिद्दीक बावे सर. प्राइज विकेट जाता हुआ कप्तान प्रशांत वापस चले गए. तालमेल की कमी थी. क्रिकेट में अक्सर यस नो और वेट का मिश्रण होना चाहिए, वैसा कुछ भी नहीं दिखा और भिवंडी टाइगर्स का पहला विकेट गिरता हुआ. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं. सचिन, ये अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, ऊंचा कद है और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं, लेकिन बहुत कुछ डिपेंड करेगा केतन घरत. इस वक्त तालुका क्रिकेट के 10 ऑलराउंडर की फहरिस्त में इन फॉर्म ऑलराउंडर हैं केतन घरत. अगदी बरोबर. चांगला परफॉर्मन्स आहे या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं, आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर पाहूया नवीन फलंदाज सचिन येतोय नॉन स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये. मात्र स्ट्राईकवर असणारा फलंदाज तुषार सर्व काही निर्भर आहे तुषार याच्यावर. हुजेर चांगली गोलंदाजी करतोय. लेंथ 9 मध्ये गोलंदाजी होते हुजेर याची. हुजेर राईट आर्म ओव्हर द विकेट अशा पद्धतीने नॉर्थ स्टँड एंड कडून जातोय. सामना करतोय तुषार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, हलक्या हाताने फक्त ऑन साइडला ढकलून दिलेल्या चेंडूला मी डीप मधून शतरक्षक येतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल या चेंडूवर. एक धाव जो कि इस वक्त सबसे ऊपर चल रहे हैं विकेट टेकर गेंदबाज में इस सीजन में. उसके बाद मनोज भुईर हैं, उसके बाद सूरज जोशी. हुजेर पुन्हा एकदा सुंदर टोला पाहतो आपण. बॅट मधून निघतोय चेंडू, कव्हर क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावाने स्ट्राईक लोडेड केली जाते. चांगली सुरुवात पाहायला मिळते बीएनडी संघाची. Yes, Uzair pitching slightly over pitch and what a stroke played by soft hand drive from batsman Sachin. He off the mark with single. हुजेर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा मोठा फटका बॅट मधून निघतोय. तुषाराच्या मिड विकेट वर चांगला जज केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे तुषार. विकेट नंबर 2 चा पतंग होतोय भिवंडी टाइगर्स. तुषार भी आज उतना अच्छा नहीं खेल पाए. डीप वाइडिश मिड विकेट पर हसीब ने अच्छा जज किया. बी इंडियन और साइबन फक्की को इस वक्त मापोली से ऑल द बेस्ट का है. इंतखाब पटेल, आफ्ताब पटेल, मोहम्मद अली पटेल और फरदीन ठानवाल ने. ये देखिए किस तरह से विकेट गिरा था. इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं. आपका जो बॉडी लैंग्वेज है वो बहुत ही पॉझिटिव्ह होना चाहिए. त्याच प्रकारे आपण बघितलं मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता तुषाराने, मात्र निराश होऊन खेळाडू कक्षामध्ये परतलेला आहे. विकेटचं पतंग झालेलं आहे. विकेट नंबर 2 आपण पाहताय. धाव संख्या स्थिर होते ती 6. अभिजीत राणे भिनार ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है भिवंडी टाइगर्स और स्पेशली मयूर पाटिल को. मात्र ऑल इज वेल बीएनडी संघासाठी चालताना सिद्दीक बावे सर, कारण की चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली हुजेर याची. इस ग्राउंड पे 2006 में बी इंडियन मेयर कप 2006 में आई थी. वो उनका पहला टूर्नामेंट था. फाइनल में पहुंची. एनआर से एक बहुत ही रोमांचक फाइनल मुकाबला हारी. उसके बाद 2017 तक का उनका सफर है. आप उठा के देखिए. जीत हार खेल का हिस्सा है, लेकिन कभी भी वो मैच को छोड़ती नहीं. ये सबसे बड़ी बात है. एक जमाना था जब चैलेंज प्रोफेशनल क्रिकेट खेलती थी तो एक ही टीम थी बी इंडियन जो उनके सामने उस तरह जवाब देती थी. पहले अगर हम जाएं तो फिर नेताजी सुभाष थी जो उस तरह का क्रिकेट खेलती थी. जिशान, हुजेर नंतर जिशान हा असा एक गोलंदाज आहे ज्याचे चांगला गोलंदाज म्हटलं जातं. आणि पाहूया आता मात्र सचिन कोणत्या प्रकारे समाचार घेतो जिशान याचं. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपवर चेंडू होता. स्विंग करताय चेंडू आणि मला तर वाटतं, मी तर म्हणेल मतिल्याने निश्चितच दिमाग जो आहे लावलेला आहे. काही चेंडू हातामध्ये आला आणि स्टंपवर फेकून दिला. आपण बघितलं फलंदाज पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित चांगली स्टंपिंग म्हणेल मी. ये देखिए कदमों का इस्तेमाल किया था. आउटस्विंग गेंद थी और फिर आगे ये देखिए बाहर खड़े थे. शाम का वक्त गार्डन में घूमने का, लेकिन क्रीज के बाहर घूमने का वक्त नहीं है. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. आपण बघितलं पुढे निघून उभा होता, बॅट ठेवली, त्यानंतर पुन्हा उचलली, त्यानंतर आपण बघितलं एष्टी रक्षक चपलाही पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होते. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं. अजिंक्य बल्लेबाजी को जा रहे हैं.
यहाँ से भिवंडी टाइगर्स जरूर चाहेंगे कि लगभग 35 के करीब पहुंचा जाए। जीशान, आपको तो याद होगा बी इंडियन ट्रॉफी का पहला फाइनल मुकाबला उन्होंने 9 रन नहीं दिए थे धनेश कुकसे को। अगदी बरोबर, कोण विसरणार, जिशान याला चांगली गोलंदाजी केली होती, पण मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणेल मी बी इंडियन संघ। गोलंदाज जिशान राउंड द विकेट जातोय, कारण की समोर हमारे बीच निंबोली के उप सरपंच माननीय श्री गणेश गुलवी जी का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है। अच्छी गेंद, आगे गेंदों को रखा जा रहा है। आज दिन भर अगर हम गेंदबाजी देखें तो बहुत अच्छी गेंदबाजी हुई है। सिर्फ 2 इनिंग को आप निकाल दें, एक माजिद बोबड़े की इनिंग, एक गसुद्दीन शेख की इनिंग। आणि आगमन होत आहे यंग अँड डॅसिंग गणेश गुलवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे लेट देवीदास ट्रॉफी 2017 मध्ये। मात्र या षटकामध्ये जिशान याने चांगली गोलंदाजी केलेली आहे। षटकातील पुढचे चेंडू टाकतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू काढे क्षेत्ररक्षक आणि अजिंक्यला वापस जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये। तिसरा विकेट पडतोय, चौथा विकेट पडतोय, आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत। अजिंक्य हा फलंदाज बाद होता आहे। लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होता, कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये आणि अजिंक्य याचा एक चांगला झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतोय, म्हणजे बॅटफील्डवर ढकलून दिलेला आहे तो म्हणजे भिवंडी टाइगर्स या टीमला। कार्टो सिद्दीक भाई सर, गोलंदाजी बद्दल सबसे बड़ी बात है कि मुनाफ के टीम में आने के बाद जो इंडियन की बल्लेबाजी की स्ट्रेंथ है वो मजबूत हो गई। मुनाफ को जब मिडल ऑर्डर में भेजा जाता है और ये जो ग्राउंड है यहाँ पर बी इंडियन के 5 सितारे हमेशा चमके, उसमें मुनाफ का भी नाम शामिल है। नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातो त्रिमूर्ती। त्रिमूर्तीला एक चांगली फलंदाजी करावी लागेल, धावा बनवायला लागतील, कारण की समोर जो संघ जो आहे दिग्गज संघ आहे बी इंडियन। जिशान राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा रिवर्स शॉट केल्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टीरक्षक मतीनेच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय। फक्त भिवंडी टाइगर्स हजेरी लावण्याचा काम करत आहे सिद्दीक भावे सर, ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे। नहीं, ये शॉट खेलने का वो समय नहीं था जिसको खेला उन्होंने। ये देखिए रिवर्स स्वीप खेला था, बहुत नाजुक स्थिति में शॉट आप नहीं खेल सकते हैं। अब तक 3 विकेट लिए हैं और 1 रन भी खर्च नहीं किया है जिशान ने 4 गेंदों पर। अगदी बरोबर 4 चेंडू टाकून झालेला आहेत। पहिला चेंडू पहिला विकेट घेतला, त्यानंतर चेंडूला डॉट केलं, त्यानंतर बॅक टू बॅक 2 झटके, म्हणजे तब्बल या षटकामध्ये गोलंदाजाने 3 विकेट घेतलेल्या आहेत। उत्कृष्ट कामगिरी आपण बघतो। नवीन फलंदाज येतो आता, मात्र केतन या फलंदाजावर काहीतरी निर्भय असेल तर म्हणजे भिवंडी टाइगर्स संघाचं। नहीं, जो टॉप 10 ऑलराउंडर इस वक्त फॉर्म में चल रहे हैं उसमें केतन का नाम भी शामिल है। केतन गरत, बहुत क्षमता है इस खिलाड़ी में। देखना है, दबाव बहुत है, द फॉर्म इज परमानेंट, द क्लास इज परमानेंट, दिस इज द परफेक्ट टाइम केतन प्रूव हिमसेल्फ इज अ टाइट बैट्समैन इन टाइट सिच्युएशन। अगदी बरोबर, चांगली फलंदाजी करावी लागेल केतन घरत याला। जिशान आपली चांगली चोख कामगिरी करत आहे। 4 चेंडू मध्ये एकही धावने दिला आणि 3 गडी तब्बल बाद केलेल्या आहेत। हॅट्रिक, जिशान इज हॅट्रिक ऑन, पाहूया हॅट्रिक पूर्ण होते का। सुंदर चेंडू होता, फुल टच चेंडू होता, बॅटवर घेते चेंडू, लॉंग क्षेत्रामध्ये येतोय, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला डीप पर तो क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय, एकच धाव मिळेल। बहुत ही कॉन्फिडेंट लुकिंग पुश खेला था बल्ले को नीचे करते हुए छोटी बैकलिफ्ट से, लेकिन रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है भिवंडी टाइगर्स को। अभी भी 7 रन और 5 विकेट। जिशान राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद बैकफुट पे गए, निकाल दिया गेंद को बैकआउट ऑफ द पॉइंट पे, 1 रन। चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय जिशानेची। जिशानेचं षटक देखील पूर्ण झालेलं आहे। 2 समाप्ती, धावसंख्या फक्त 8 धावा, 4 धावाची सरासरी प्रति षटकामागे, आणि जर फलंदाजाचा विचार केला तर 4-5 विकेट तब्बल पडलेले आहेत। स्कोरर सांगत राजू पाटील 5 विकेट पडलेले आहेत भिवंडी टाइगर्स संघाचे। तर पुढच्या 2 षटकामध्ये बी इंडियन ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय की काही चमत्कार घडत आहेत भिवंडी टाइगर्स, धावा बनतायत की नाही बनत या सांगण्यासाठी मायक्रोफोन येत आहेत।
द स्वीट वाइस ठाणे डिस्ट्रिक्ट सिद्दीक भावे सर. So, back to cricket now is going to be captain himself brought into the attack, and Bhiwandi Tigers in deep trouble now, runs getting very difficult. Saiban Faki. First ball, fine delivery, no foot movement behind the stroke. He's the muscles bowler. Saiban Faki, Nitin of Balaji and Prem of Jolly Kamatkar. These are the muscles bowler in Bhiwandi City cricket. Here goes Saiban, this time away from the off stump. Akib is struggling there. White signal from umpire. 2 in score now. 10 for the loss of 5 wicket. Third over in progress. Saiban Faki turn from Asha Patil, northeast end. Goes past us. Goes to Ketan, slogging over mid wicket for 6. Calculated stroke. This is the Ketan Kharat strokes and the inform all-rounder of Taluka cricket. Have a look at that. The front leg removed from the line, short arm pull and powerful just over the head of mid wicket, calculated 6. This time lovely looking drive. Danish finds the ball. Uzair is there. Enough time. Ketan Kharat takes 2. He's looking very positive. He's looking in good touch. Last one was a picks on the off volley and firmly driven all on the ground. Saiban goes to Ketan, try to york, but lovely looking off drive to long off. Danish is there, finds the ball. 1 more to total now. Bhiwandi Tigers 19 for the loss of 5 wickets. Saiban. But this time his in the air could be caught. Yes, nicely taken by Baba. Inches in the boundary line at wide of long on. The departure of Ajinkya and first wicket for Saiban Faki. Look like the stroke, helicopter stroke to the batsman, well held by Baba. Inches inside the boundary line. New man in Jay Patil, the son of Vilasar. I think in 2014 and 15, Jay Patil is the in-form batsman, but just now he also is struggling for his form. Here goes Saiban, goes to Ketan, goes his back foot, max room, punched as ball, equally stopped from Munaf. What a fielding, saving 3 runs for his side. Excellent work, piece of fielding from Munaf Sheikh. And that marks end of the third over. His score is 20 for the loss of 6 wicket. Bhiwandi Tigers losing a toss, batting first here. Have a look at that piece of fielding from Munaf Sheikh. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मुनाफ याचं. जवळजवळ आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे मुनाफ याने. 3 ओवर की समाप्ति, कुल स्कोर है 20 रन 6 विकेटों के नुकसान पे. यहां से भिवंडी टाइगर्स जरूर चाहेंगी कि कम से कम 10 के ऊपर रन बने. जिस तरह केतन घरत खेल रहे हैं 10 रन बनाकर. बहुत ही खूबसूरत शॉट खेला था उन्होंने पैरों के सामने. ये देखिए आसमान में पंछी उड़ान भरता हुआ. आकिब को गेंदबाजी के लिए बुलाया गया है.
लेफ्ट आर्म राउंड विकेट। पहली गेंद पहुंच गए वहां पर दूसरे मोहल्ले में वाइट। रन नहीं लिया केतन, स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे। 21 पे पहुंचा है स्कोर। आकिब लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। केतन अच्छी गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाहर। क्रीज बॉक्स से खेलने की कोशिश की थी, पैरों में हलचल नहीं। जब पैर नहीं चलते हैं तो रन नहीं चलते हैं, और जब रन नहीं चलते हैं तो टीमें नहीं चलती। इस मर्तबा अपने आप को रूम दिया था, ड्राइव किया डीप मिड ऑफ पर, दानिश के पास रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। निश्चितच हा जर चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फेकला असं निश्चित रनआउटची संधी होती, मात्र रॉंग थ्रो केला होता आणि त्याच्या कारण 2 धावा पूर्ण करतोय केतन। धाव संख्या आपण पाहतोय 23। आउट केतन को करना चाह रहे थे जो कि खतरनाक बन रहे हैं। अच्छी गेंद लगातार कोन बनाती हुई साइड आर्म गेंदे कर रहे हैं। ये देखिए बहुत ही खूबसूरत गेंद थी, परफेक्ट। आकिब की फिर से यॉर्कर लेन की गेंद खोद के निकाला डीप मिड ऑफ पे, दानिश का तेज थ्रो, लेकिन मिस होता हुआ 2 रन पूरे। पच्चीस पे पहुंचा है स्कोर भिवंडी टाइगर्स का। कितनी गेंदें बची है आखिरी ओवर की? 2 गेंदें बची है, लेकिन अभी तक गेंदबाजी बहुत लाजवाब हुई है। लगातार यॉर्कर पे यॉर्कर गेंदे कर रहे हैं केतन गरत को। इस मरतबा अच्छी गेंद थी, ब्लॉक होल्ड में थी, गेंद को खदेड़ के निकाला। बहुत खूबसूरत गेंदबाजी हम देख रहे हैं। अभी तक कोई भी जगह शॉट खेलने के लिए नहीं दी केतन को। 1 रन से स्कोर 26 रनों पे पहुंचा है। इस मैच की विजेता टीम को अगले पड़ाव पर मैगी 11 से टकराना है। लॉन्ग वे शफल खेलना चाहते थे जय पाटिल। 1 रन बनता हुआ तो कुल मिलाकर रन बनाए 27-28 रनों की चुनौती रखी है बी इंडियन को आज की शाम अपने नाम करने के लिए। देखना है आज की शाम क्या भिवंडी टाइगर्स के नाम या बी इंडियन के नाम। आइए पहले दौर के लिए सुनते हैं हम संदेश पाटिल से। धन्यवाद सिद्दीक भावेश सर। हमारे बीच निम्बोली के उपसरपंच माननीय श्री दिलीप गुलवी जी मौजूद हैं। आइए उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करें। और मैं इस स्पर्धा के गणेश गुलवी जी से कहूंगा, सॉरी गणेश गुलवी जी उप सरपंच हैं, इंफॉर्मेशन हम तक गलत थी उसके लिए सॉरी। जो उप सरपंच है निम्बोली के, फोकसमैन सुरेश जी से कहूंगा कि उनका सत्कार, सम्मान और स्वागत करें। एडवोकेट सुरेश पाटिल निम्बोली के उप सरपंच हर साल विकी स्पोर्ट चामिंद्रा को हर तरह का सहयोग करते हैं, उनका आभार भी व्यक्त है और उनका स्वागत सम्मान होता हुआ शॉल, पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर धन्यवाद। लौट चलते हैं मैदान की तरफ संदेश के साथ। भिवंडी टायगर्स प्लीज आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की जो वेल आहे जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे। आपण पाहतोय
बी इंडियन संघाला जिंकण्यासाठी 28 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलेला आहे. 24 चेंडू आणि 28 धावांचा आव्हान आहे. एक छोटंसं आव्हान आहे, पाहूया काय होतंय. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा हा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित नाहीये. आपण मते मान्यवर कक्ष देखील आज भरलेला आहे. शेवटच्या सामन्यासाठी निश्चितच भरपूर प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आयोजकांच्या वतीने लेट देवीदास ट्रॉफी 2017 मध्ये थोड्या दिवसात बाली ट्रॉफी दक्षत देत आहे. निश्चित आगाज होणार आहे 17 तारखेला. मात्र 13 तारखेला लॉर्ड्स फॉर्म आहे. निश्चितच आपण सर्व कॅप्टन्सने आपण निश्चितच जमा व्हायचा आहे. सिकंदर फक्की हॉल इथे निश्चितच लॉर्ड्स कार्यक्रम होणार आहे आणि मेजबानी देखील असणार आहे त्या दिवशी. तर आपण बोलूया 28 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये भिवंडी टायगर्स की चांगली गोलंदाजी करतायत की बी इंडियन ज्या नावाने ओळखला जातोय त्या नावाने फलंदाजी होत आहे की. तर जात आहेत भिवंडी टायगर्स आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आणि सलामीची जोडी देखील खेळाडू कक्षातून टाळ्यांच्या प्रतिसादाने निश्चितच येत आहे. बी इंडियन आपल्याला आपले सलामीची जोडी खेळपट्टी पाठवून द्यायची आहे. हमारे बीच इस वक्त आगमन होने जा रहा है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मोहतरम मुश्ताक शेख साहब का. हम आपका लेट देवीदास ट्रॉफी में दिल की गहराइयों से इस्तेकबाल करते हैं, खैर मकदम करते हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नेता मुश्ताक शेख साहब, आपका हार्दिक स्वागत है. इंडियन संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. दानिश आणि मतीन. बी इंडियन संघाचं देखील अलगच क्रिकेट पाहायला मिळतं. सिद्दीक भावे सर ज्यावेळेस 4 षटकामध्ये 28 धावाचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना की मॅन दानिश याला वरती पाठवलेला आहे कर्णधाराने. काय वाटतं या फलंदाजीच्या जोडीबद्दल? नहीं, बाएं हाथ के बैट्समैन के लिए इस ग्राउंड में क्योंकि एक ही सिरे से गेंदबाजी हो रही है आशा पटेल नॉर्थ ईस्टर्न से, तो बाएं हाथ के बैट्समैन के लिए इस ग्राउंड में काफी कुछ रखा हुआ है. और जो हवाएं बह रही है वो पूरब से पश्चिम से पूरब की तरफ बह रही है, तो वो जो लाभ है उसको उठाने के लिए दानिश को भेजा है. अच्छी सोच कप्तान की. गोलंदाज मयूर येते सन ऑफ विलासर पाटील यांचे सुपुत्र. पहिला चेंडू आशा पटेल नॉर्थ स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते फलंदाज मतीन. मोठा फटका पहिल्या चेंडूवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तुषार डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये कॅच लपकतो आणि पहिला झटका बसतो तो म्हणजे बी इंडियन या संघाला. शकर की गोली दी वहां पर. ओवर पिच गेंद थी, लालच में आ गए. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, लेंथ गेंद को आउट हो गए. क्रॉस बैटेड शॉट. लालच में आ गए थे और किसी ने सही कहा कि लालच बुरी बला भी है और खूबसूरत बला भी है. अगदी बरोबर. मी तर म्हणे सिद्दीक बाबे सर त्याचा फेवरेट चेंडू दिला होता गोलंदाज मयूर पाटील याने आणि निश्चितच त्याच्यावर तो फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र ग्राउंड मध्ये नवीन फलंदाज येतोय मुनाफ, बुंबू मुनाफ. निश्चितच सर आपला क्राऊड माहिती असेल 2016चं आणि 2015चं ज्यावेळेस मुनाफ ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा निश्चितच आशा पाटील नॉर्थ स्टँड आणि आमचा जो मेन स्टँड आहे त्याच्यातून भरपूर आवाज असायचा मुनाफ साठी. ऊपर भेजा है उनको बल्लेबाजी को. मयूर पाटिल सुबह मैन ऑफ द मैच थे. 1 ओवर 5 रन और मयूरेश के 2 विकेटें ली थी. अगदी बरोबर. मुनाफ येतोय नौका असा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकवर असणार आहे मात्र गोलंदाजी चांगली सुरुवात केलेली आहे ती म्हणजे मयूर पाटील. होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी आणि चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत पहिल्या चेंडूवर कारण की विकेटची जी सफलता आहे ती आपल्या संघासाठी. मयूर पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज मुनाफ. पुन्हा एकदा पुढे येऊन हलक्या हाताने फक्त ऑफ साइडला ढकललेला आहे चेंडू. कव्हर मधून येतोय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जयदीप आपण पाहतोय येतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावाने खातं खोललं जातं बी इंडियन संघाचं. खातं खोलतोय मुनाफ. अब बल्लेबाजी को दानिश काजी जा रहे हैं डीके, जबकि नॉन स्ट्राइक पर है मुनाफ शेख. 1 रन से अपना खाता खोला. निश्चितच विजय संघ उद्या मॅगी 11 या संघाशी निश्चितच तिसरा सामना असणार आहे.
विजेता संघाचा आणि मॅगी 11 उद्या, कारण की सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं विहान मीत टेमगर आणि जानी स्पोर्ट या बलाढ्य संघामध्ये लढत होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना असणार जो आहे उद्याच्या दिवसात महेंद्र स्पोर्ट आणि बालाजी स्पोर्ट बिग मॅच. त्यानंतर विजेता संघ आणि मॅगी 11 आणि शेवटला पॉइनर आणि वीरेन. उद्या शेवटचा दिवस असणार आहे या स्पर्धेचं. सन ऑफ विलासर पाटील, मयूर पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण बघितला स्लॉप सिक पाहतोय आपण, चेंडू बॅकस्टेज क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. यही काम के लिए तो उनको भेजा था. जैसी ओवर पिच गेंद मिली, आइए देखते हैं रिप्ले में किस तरह से दानिश ने उस शॉट को खेला है. बहुत खूबसूरत शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन. 8वें बैट्समैन है जिन्होंने सिक्सर से खाता खोला है. कीर्तिमान बना था मापोली क्रिकेट धमाका में, 100 बैट्समैन ने सिक्सर से खाता खोला. अगदी बरोबर. षटकाराने खाता खोलणारा 8वा फलंदाज आपण पाहतोय दानिश काझी, आता आपण डीके या नावाने ओळखला जातो. आपण निश्चितच आणि टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 75 षटकार लागलेले आहेत. हे सर्व श्रेय जातो गुणलेखक राजू पाटील, चांगले स्कोरिंगचे काम करत आहेत या स्पर्धेमध्ये. आपण मध्ये दानिश याचं मूड जरा अलगच आहे. तिथे 13 आपल्याला पाहायला मिळतंय, कारण धाव संख्या होती ती 7. मयूर पाटील एक चांगला चेंडू, त्यानंतर एक मोठा फटका. 28 धावांचा एक छोटासा आव्हान आहे मयूर पाटील. पुन्हा एकदा आता तर मी म्हणेल सर खतरनाक शॉट म्हणेल सर मी याला. नहीं, ये तो स्लीपिंग स्वीप शॉट खेला है उन्होंने पूरी तरह. अपने आप को ये देखिए स्लीपिंग स्लॉक किया है. बैलेंस भी गया लेकिन गेंद बाउंड्री के बाहर चली गई. आप तो कह रहे हैं हम के डीके के सामने गेंदबाज थोड़े फीके पड़ गए. 2 गेंदों में 2 सिक्सर जिस तरह लगा दिए. अगदी बरोबर. मी तर म्हणेल खतरनाक मूड आहे दानिश काझी याचा. डीके पाहू शकता आपण, दाखवला जात आहे दानिश याला स्माइल देत आहेत, कारण की 2 षटकार बॅक टू बॅक आपल्या बॅट मधून निघत आहे. हॅट्रिकवर असणार आहे. पाहूया षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का दानिश अर्थात डीके. मयूर पाटील थोडेसे माग खर्च होत आहेत, धावा जास्त खर्च करतात आपल्या षटकामध्ये. आतापर्यंत 13 धावा धावफलकवर. आता मध्ये सन्मान दिलेला आहे. चांगला चेंडू फलंदाजीमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू जाते, मिड विकेट वरून शतरक्षक येतो. 1 धावाने स्ट्राइक लोटेड केली जाते. मुनाफ याच्याकडे स्ट्राइक असणार आहे. धाव संख्या आपण पाहतोय 14. लेट डेविदास कप का फाइनल मुकाबला खेला जाना है. विहान मीत कुमार और जानी स्पोर्ट आपको ठीक 8:30 बजे यहाँ रिपोर्ट करना है. आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला 14 धावा दिलेल्या आहेत. विजयापासून फक्त 14 धावा दूर आहे, ते म्हणजे बीएनडीएन संघ. गोलंदाज मयूर पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपवर चेंडू होता, थ्रो केला जातोय प्रशांत याच्याकडून. निश्चित जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला जावं लागलं असता, ते म्हणजे दानिश याला. षटक समाप्तीचा इशारा केलेल्या पंचांनी. पहिल्या षटकाची समाप्ती, धाव संख्या 15. सिद्दीक भावेश सर 28 धावांचा आव्हान होता, त्यावेळेस पहिला चेंडू टाकला, त्यावेळेस एक चांगला विकेट घेतला, त्यानंतर धावा खर्च केला आणि आता मात्र 15 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. बिल्कुल, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं. बी इंडियन का 15 रन हो चुके हैं 1 ओवर की समाप्ति के बाद. तर पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया, कारण की विजयासाठी अजूनही आम्हाला सांगत आहेत राजू की 13 धावा बाकी आहेत जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेमध्ये असे 22 संघांना संधी दिली होती. 22 संघांमधून आपण आता पाहतोय फक्त 8 संघ बाकी आहेत, कारण की याच्यातून एक विजेता संघ विहान मीत आहे आणि जानी 11 उद्या पहिला सामना असणार आहे. त्याचबरोबर महेंद्र स्पोर्ट आणि बालाजी स्पोर्ट दुसरा सामना असणार आहे. त्यानंतर मॅगी 11 आणि या संघातील विजय संघ उद्या निश्चित तिसरा सामना असणार आहे त्यांचा. आणि त्यानंतर शेवटचा 4था जो सामना असणार आहे पॉइनर स्पोर्ट आणि वीरेन स्पोर्ट. या बिग मॅच 4था सामना आपण पाहणार उद्याच्या दिवसामध्ये. महावीर येतोय गोलंदाज. पाहूया काय एक जादुई गोलंदाजी होते का या षटकामध्ये. स्लोअर केला होता चेंडूला, हलक्या हाताने ऑफ साइडच्या दिशेत जातो. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो, डीप मधून शतरक्षक येतोय अजिंक्य, तोपर्यंत 1 धाव मिळेल या चेंडूवर. नहीं कप्तान, प्रशांत का जो गेम प्लान ये था वो कहीं ना कहीं अगर फ्लॉप गया तो उनको इस वक्त में चेतन भरत को गेंदबाजी देना चाहिए थी. अगदी बरोबर. एक
परफेक्ट यॉर्कर गोलंदाज आहेत आणि चांगला त्याच्याकडे निश्चितच अनुभव आहे केतन घरी त्याच्याकडे आणि इनफॉर्म गोलंदाज आहे तो या सीझन मध्ये कुठेतरी स्ट्रगल करतायत महावीर. पाहूया एक धाव आपल्या षटकामध्ये गोलंदाज महावीर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा त्याच प्रकारचा फटका वारंवार फलंदाज खालती पडत आहेत मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पडतोय. ये बिग बैश की याद ताजा हो रही है. बिग बैश में हमने देखा था स्लीपिंग स्वीप, जंपिंग हुक. ये देखिए ये फिर से स्लीपिंग स्वीप खेला है लॉन्ग लेग पे दानिश काजी ने. डीके ये देखिए गेंदों को बाहर कर रहे हैं. बिग बैश में इस तरह के शॉट्स हम देखते हैं. सिद्दीक भावे सर 3 षटकार मारले त्याच्यामध्ये सर्व दर्शक देखील खुश झाले त्याच्या मागे. कारण असं आहे की फलंदाज डीके हा फलंदाजी करतोय. आता मात्र स्लोअर चेंडू फुलटा चेंडू होता फक्त त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू जाते. धाव संख्या स्थिर होते ती म्हणजे 22 वर. फक्त विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची. पाहूया डी कोणत्या प्रकारे सामना करतोय. आता मात्र शॉर्ट चेंडू होता फक्त ऑन साइडला ढकलून दिलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये गेले चेंडू. क्षेत्ररक्षक करतोय. 1 धाव पूर्ण होते आणि 1 धाव पूर्ण होते. मला तर वाटतं डीके दानिश सर प्रयत्न करतायत मुनाफला स्ट्राईक देण्याचा. अभ्या मुनाफ फिनिश करतोय का हा सामना. दानिश याने तर निचे शॉर्ट चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिला होता. महावीर षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय फलंदाज मुनाफ. तो सर रनअप चुकतोय गोलंदाजाचं. मुनाफचे भरपूर फॅन आहेत सर आणि मुनाफ पाहूया काय करतोय या चेंडूवर. आणि आता मात्र पुन्हा एकदा करतोय मुनाफ. आतापर्यंत सर पाहायला मिळतं कारण 4 चेंडू खेळे फक्त 2 धावा काढल्यात मुनाफ याने. ये देखिए नीची गेंद रहेगी थी, सबमरीन गेंद थी. गेंदें जब बैठती है तो बल्लेबाज काफी कठिनाइयां महसूस करते हैं. अगदी बरोबर महावीर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका बॅट मध्ये निघते चेंडू. मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यावर 1च धाव मिळेल. मुनाफ पोहोचतो नो स्ट्राईक वर आणि स्ट्राईक वर आता मात्र पुन्हा एकदा मुनाफ असणार आहे. 2 षटकाची समाप्ती. पुढच्या 2 षटकामध्ये विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिद्दीक बाबे सर. धन्यवाद संदेश पाटिल. पूरे मैदान को परछाइयां अपनी बाहों में समेटती हुई चैलेंज क्रिकेट ग्राउंड का ये अद्भुत नज़ारा जो हम प्रतिभा विलास मेयर कप नगर अध्यक्ष कप में देख चुके हैं. खेल की शुरुआत 4 रन जब चाहिए तो गेंदबाजी के लिए बुलाया गया है केतन गरत को. बत्ती जब बुझ रही हो उसी वक्त उसमें तेल डालना चाहिए. अगर लौ बुझ गई तो तेल डालना काम नहीं देता है. केतन गरत पहली गेंद लॉप कर दिया. हो बढ़िया एफर्ट वहां पर. क्या जरूर छूटा है लेकिन सिर्फ 1 रन. तुषार थे वहां पर. अच्छा एफर्ट वहां पे. एक लम्हे ऐसा लग रहा था कि मुकाबला खत्म होने जा रहा है. अच्छी कोशिश वहां पर. ये देखिए बहुत तेज पुल किया था. छम करके छलांग लगा दी किसी गोलकीपर की तरह. इस मर्तबा हुक और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. तो आज की शाम देखना है अंपायर का क्या इशारा है. 4 रन. आज की शाम हबीब अंसारी, पप्पू अंसारी और बी इंडियन के नाम इस 2 मैन ऑफ द मैच के दावेदार थे.
लेकिन मुकाबला न्यूनतम स्कोरिंग है, इसलिए मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है जिशान को। जिशान इज द मैन ऑफ द मैच। अगदी बरोबर, जिशान मॅन ऑफ द मॅच। उत्कृष्ट कामगिरी केली आपल्या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी केली जिशान याने। निश्चितच मी विनंती करेन मुक्ताज शेख यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जिशान याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आपण। जिशान मॅन ऑफ द मॅच। जिशान आपण यायचं आहे, व्यासपीठावर मान्यवर आहेत। जिशान आपण प्लीज पुढे यायचं आहे। मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। आणि आपण बघितलं ज्यावेळेस भिंड या संघाने सामना जिंकला, भरपूर प्रेक्षक जे होते सर्व खुशीने त्यांना विश करण्यासाठी ग्राउंड मध्ये आलेले आहेत। जिशान मॅन ऑफ द मॅच, प्लीज पुढे यायचं आपण। आपण फक्त उत्कृष्ट कामगिरी केली, गोलंदाजी करताना चक्क त्याने 3 विकेट घेतले आणि 1 धाव खर्च केली होती। जिशान मॅन ऑफ द मॅच। जिशान प्लीज आपण पुढे यायचंय। उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून जिशान याची। जिशान इज द मैन ऑफ द मैच। काफी बड़ा मुकाबला रहा, लेकिन दानिश ने भी अच्छी बल्लेबाजी की, लेकिन दावेदार जो है जिशान, सबसे अच्छी गेंदबाजी, रैंकिंग नंबर 2 में चलते हुए इस टूर्नामेंट में। इससे पहले राजन ने भी अच्छी गेंदबाजी की थी, अब जिशान का नाम लिया जाता है। मुक्ताज शेख से मैं गुजारिश करता हूं अपने शुभ हाथों से जिशान को मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाए। जोरदार तालियां जिशान के लिए, बढ़िया गेंदबाजी की अपने टीम के लिए। बेस्ट ऑफ लक जिशान नेक्स्ट मैच के लिए। कल तीसरा मुकाबला रहेगा मैगी 11 से बी इंडियन का।